प्रत्येकीला ब्लाऊज शिवल्यानंतर बिगिनर्स आहेत त्यांना होणारा प्रॉब्लेम, ह्याच्यावरती आपला सविस्तर व्हिडिओ सुद्धा अपलोड झालेला आहे. तरी सुद्धा ही कमेंट वारंवार माझ्या नजरेला पडत असते. सो एका ताईने आपल्याला विचारलेलं आहे, ताई ब्लाऊज शिवला, खूप सुंदर ब्लाऊज शिवला, पण तो ब्लाऊज शिवल्यानंतर मुंड्यामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर दंड, कंबर, छाती परफेक्ट बसलेली आहे, पण या पार्टला आपल्याला इथे काखेमध्ये झोळ येतोय. आता तो प्रॉब्लेम जो आहे तो कशाने होतोय किंवा त्याच्यावरती सोल्युशन सांगता येईल म्हणून त्यांनी कमेंट केलेले आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करताना मी तुम्हाला इथे ट्रिक सांगतेय, ती लक्षात घ्या. ब्लाऊज फिटिंग करताना मी माझाच दंड मोजून तुम्हाला दाखवतेय. ब्लाऊज जेव्हाही तुम्ही फिटिंग करता त्यावेळेला आपला जो हा आर्म होल आहे तो आर्म होल प्रॉपर तुम्हाला मोजून घ्यायचा आहे. असा खेचायचा आहे टेप आणि प्रॉपर आपल्याला हा आर्म होल इथे मोजून घ्यायचा आहे. तर इथे माझा 16.5 किंवा 17 इंच पकडू शकता. 17 इंच आर्म होल येत आहे. 16.5 मला खूप घट्ट होतो, त्याच्यामुळे इतकं घट्ट मी ब्लाऊज दिवसभर वेअर करू शकत नाही. सो मी इथे 17 इंच घेतेय. 17 इंच ब्लाऊज जेव्हा आपण मुंड्यामध्ये मोजतो किंवा 17 इंचचा मुंडा आपला येतो त्याचा निम्मा आपल्याला करायचा आहे, तर निम्म येतं 8.5 इंच. आता 8.5 इंचाचा आपला हा जो मुंड्याचा घेर आहे किंवा हा आपला आर्म होलचा राऊंड आहे तो आपल्याला पूर्ण आला पाहिजे 17 इंच, निम्मा आला पाहिजे 8.5 इंच. सो ह्या 8.5 इंच मुंडा घेण्यासाठी किंवा घेताना फिटिंग कसं करायचं आहे. आता हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे, याचं फिटिंग तुम्हाला दाखवतेय. तुम्ही याचं फिटिंग बघाल तर दंड, घेर, छातीचं मार्किंग आणि कमरेचं मार्किंग तिन्ही डॉट मी मॅच करताना माझी शिलाई अगदी परफेक्ट सरळ आलेली आहे. कुठेच ती टाईट नाही, आतल्या साईडला गेलेली नाही, बाहेरच्या साईडला आलेली नाही, कुठे क्रॉस झालेली नाही, अगदी एकसारखी आलेली आहे. या साईडची सुद्धा मी तुम्हाला शिलाई इथे दाखवतेय. दोन्ही साईडची शिलाई सेम आलेली आहे. आता तुम्हाला इथे आर्म होलला किंवा काखेला झोळ काय येतो, फिटिंग तुमचं परफेक्ट आहे असं तुम्हाला वाटतं, पण आर्म होलला झोळ काय येतो हे तुम्हाला इथे रिझन सांगतेय. आणि हे खूप महत्वाचं आहे की ब्लाऊज शिवताना पहिलं तर तुम्ही आर्म होल मोजायचा आहे. आर्म होल मोजताना आता हे ब्लाऊज सुद्धा लगभग माझ्याच मापाचा आहे. 36, 38, 39 मध्ये आपल्याला आर्म होल जेमतेम स्टँडर्ड मेजरमेंट असतो. तर इथे आर्म होल तुम्ही मोजताय बरोबर 8.5 इंच आलेला आहे. 8.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि 8.5. आता मी मार्किंग करताना आर्म होल चेक केलेलं नाही, कारण मला फिनिशिंग मध्ये फिटिंग टाकताना आता अनुभव आहे, त्यामुळे माझी ही गडबड होणार नाही. पण इथे आता 8.5 इंच बरोबर हा आपला आर्म होल आलेला आहे. आता कटिंगचं मार्किंग इथे झालेलं आहे माझं, तुम्हाला दिसत आहे, पण 1/2 इंच पुन्हा सरकलंय. शिवताना कपडा इकडे तिकडे आपला चुनीमध्ये वगैरे जाऊ शकतो. 4 टक्स ब्लाऊज आहे, तर इथे आपण टक्स घातल्यामुळे इथे हा मार्जिन थोडासा पुढे सरकला जाऊ शकतो. तर तुम्हाला हे प्रॉपर मोजून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने तुमची जर टिप सरळ आली, म्हणजेच इथे जर तुमची टिप तिरकी गेली, ही अशी येऊन बाहेरच्या साईडने तुमचा व्ही तयार होत असेल, बाहेरून टिप येत असेल, तर तुम्हाला आर्म होलला हमखास झोळ येणार आहे. सो ही टिप लक्षात घ्या. सरळ फिटिंग